फरीदाबादमध्ये अटक झालेल्या डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय। शाहीनने महाराष्ट्रातल्या तरुणाशी लग्न केलेलं होतं। शाहीनने लग्न केलेल्या तरुणासोबत 2015 मध्ये घटस्फोट झाल्याची माहिती आहे। शाहीनचं लग्न झालेल्या तरुणाचं नाव जफर हयात असं आहे। शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र पोलीस सुद्धा अलर्ट मोडवर आले। शाहीनला फरीदाबादमध्ये शस्त्रसाठा बाळगल्या प्रकरणामध्ये अटक झाली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। नंदकिशोर, आता हे जे महाराष्ट्र कनेक्शन शाहीनचं समोर आलेलं आहे त्या दृष्टीने महाराष्ट्र पोलिसांनी काही तपास केलेला आहे का? त्यातून दिल्ली स्फोटासंदर्भात काही माहिती समोर येऊ शकली आहे का? नक्कीच, खरं तर दिल्ली स्फोटासंदर्भात ही एक महत्त्वाची माहिती जी आहे ती महाराष्ट्र पोलिसांना लागलेली आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण संदर्भात डॉक्टर शाहीनचं जे नाव आहे ते कुठेतरी दहशतवादी संघटनेसोबत जोडलं जाऊ लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। फरीदाबादमध्ये तिच्याकडे मोठा शस्त्रसाठा जो आहे तो जप्त करण्यात आलेला होता आणि त्यानंतर हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते खरं तर चौकशीसाठी समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि तिचं जे महाराष्ट्र कनेक्शन आहे ते कुठेतरी आता समोर येत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। डॉक्टर शाहीन जे आहे तिनं महाराष्ट्रातील एका तरुणासोबत लग्न केलेलं होतं आणि 2015 मध्ये काही कारणामुळे त्या दोघांचा सुद्धा घटस्फोट झाल्याची जी माहिती आहे ती समोर येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। जफर हयात अशी एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालेलं होतं आणि ती महाराष्ट्रात आलेली होती। त्यामुळे फरीदाबाद नंतर महाराष्ट्रात तिचं नेमकं काय कनेक्शन आहे का हे सुद्धा पाहणं पोलीस हे सध्या पाहत असलेलं आपल्याला पाहायला मिळतात। मात्र जे जफर हयात आहेत त्यांना सुद्धा पोलीस ट्रेस करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्याकडून नेमकी काय माहिती मिळते का हे सुद्धा पोलीस पाहत आहेत। मात्र या संपूर्ण अलर्ट नंतर मुंबई पोलीस असू दे किंवा महाराष्ट्र पोलीस असू दे अलर्ट मोडवरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण ठिकाणी पोलिसांची जी नाकेबंदी आहे ती सध्या सुरू आहे। सागरी सीमा असू देत किंवा इतर ठिकाणी पोलिसांकडून कसून जी चौकशी आहे ती सध्या केली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे डॉक्टर शाहीन संदर्भात आणखी काही तपशील समोर येत आहेत। नंदकिशोर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।